विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विज्ञान भाग 2 प्रकरण आहे आनुवंशिकता व उत्क्रांती या पाठाचा विचार करत असताना आज आपण उत्क्रांती म्हणजे काय आणि उत्क्रांतीचे पुरावे काय आहेत याविषयी अभ्यास करणार आहोत. उत्क्रांती म्हणजे काय तर उत्क्रांती म्हणजे सजीवामध्ये होणारा अत्यंत सावकाश क्रमबदल. ही प्रक्रिया अत्यंत सावकाश आहे. विकास घडून असतो आणि ही विकास साधणारी प्रक्रिया आहे. आपल्याला माहिती आहे अंतराळातील ग्रह तारे पृथ्वी वर असलेल्या सजीव सृष्टीतील बदलापर्यंत अनेक टप्प्यावरती उत्क्रांतीचा अभ्यास करणं आवश्यक ठरतं. केवळच पृथ्वीवर नव्हे तर अनेक बदल जे घडले गेले या बदलामध्ये या पृथ्वीचा कायापालट होत गेला तो आज आपण पाहणार आहोत. निसर्ग निवडीच्या प्रतिसादाला म्हणून एखाद्या वर्गातील वैशिष्ट्यपूर्ण लक्षणांच्या अनेक पिढ्यांमध्ये बदल घडणाऱ्या ज्या प्रक्रियेमुळे अखेर नव्या जाती निर्माण झाल्या त्या नव्या जाती ह्या उत्क्रांतीमुळे तयार झाल्या. 3.5 अब्ज वर्षापूर्वी पृथ्वीवर कोणत्याही प्रकारचे सजीवाचं अस्तित्व नव्हतं. म्हणजे पृथ्वीवरती या पृथ्वीला कोणी निर्माता नाही. उत्स्फूर्तपणे पृथ्वीवरती सजीव निर्माण झालेला आहे. म्हणजे हे लक्षात घ्या की सुरुवातीच्या काळामध्ये सजीवाचं अस्तित्व नव्हतं. कोणत्याही प्रकारचे सजीव नव्हते. अत्यंत साधी मूलद्रव्ये यावरती अस्तित्वात होती. त्यामध्ये सेंद्रिय असेंद्रिय अशी साधी संयुगे सुरुवातीच्या काळामध्ये तयार झाली असावीत असं शास्त्रज्ञांचं होरा आहे. पृथ्वीभोवती अनेक वायूंचे मिश्रण होतं. मूलद्रव्ये होती आणि मूलद्रव्याच्या एकूण मिश्रणातून संयुग तयार झाली. संयुग झाला आणि या संयुगातून संयुगे तयार झाली आणि ही संयुगे ही 2 प्रकारची होती. एक सेंद्रिय. ही 2 संयुगे सर्वप्रथम या पृथ्वीवरती निर्माण झाली. या संयुगापासून हळूहळू गुंतागुंतीची सेंद्रिय संयुगे तयार झाली की ज्यामध्ये काही प्रथिने होती तर काही केंद्रकीय आम्ल होती. या केंद्रकीय आम्लामध्ये निरनिराळ्या सेंद्रिय आणि असेंद्रिय पदार्थाच्या मिश्रणातून मूळ स्वरूपाच्या प्राचीन पेशी सुरुवातीच्या काळामध्ये निर्माण झाल्या असाव्यात. आजूबाजूच्या रसायनांचं भक्षण करून ती वाढू लागली असेल आणि निसर्ग निवडीच्या तत्वानुसार याची चांगली वाढ होत गेली आणि पृथ्वीभोवती परिस्थिती जुळून घेऊ शकणारेच सजीव निर्माण झाले. म्हणजे निसर्ग निवडीचं तत्व असं सांगतं की जे सक्षम असतील तेच जगतील असं तत्व डार्विननं मांडलं आणि डार्विनच्या उपपत्तीनुसार पुढे त्याच्यावरती अनेक उपपत्त्या मांडल्या गेल्या आणि आपल्याला उत्क्रांतीचं आज नवरूप आपल्या समोर आहे. आज मितीला पृथ्वीवरती वनस्पती आणि प्राण्यांच्या कोट्यावधी प्रजाती आहेत. असंख्य प्रजाती आहेत आणि त्यांच्या आकार असेल, त्यांची जटिलता असेल म्हणजे गुंतागुंत असेल, पेशींची रचना असेल, पेशींचा आकार असेल, सजीवाचा आकार असेल, अनेक बाबतीत आपल्याला विविधता यामध्ये पाहायला मिळते. पृथ्वीवरती आपल्याला जेवढे काही सजीव आढळतात या सजीवांच्या पेशींची रचना आणि पेशींचे असणारे घटक जर बघितले तर बरंच आपल्याला साम्य यामध्ये पाहायला मिळतं. तर पेशी स्तरावर लागणारे अन्न घटक द्रव्ये सुद्धा हे सारखे आहेत. परंतु या सारखेपणामध्ये यांच्या पेशीच्या अंगकामध्ये जर बघितलं तर आपल्याला बराचसा सारखेपणा आढळून येतो आणि यावरून आपल्याला असं समजतं की पृथ्वीवरती अनेक सजीव जरी असले तर या सर्व सजीवांचा पूर्वज हा एकच असावा. आज मितीला पृथ्वीवरती वनस्पती आणि प्राण्यांच्या कोट्यावधी प्रजाती आहेत आणि या कोट्यावधी प्रजातीमध्ये जटिलता आज आपल्याला पाहायला मिळते. त्यांचा आकार, त्यांची विविधता, असंख्य बाबतीत आपल्याला त्यांची विविधता पाहायला मिळते. काही सजीव हे एकपेशी आहेत तर काही बहुपेशी आहेत. एकपेशी सजीवापासून तर महाकाय असणाऱ्या प्राण्यापर्यंत, पॅरामेशियम पासून ते महाकाय असणाऱ्या देवमासा असेल, हत्ती असेल, या प्राण्यामध्ये असंख्य आपल्याला विविधता पाहायला मिळते. असं जर आपण वनस्पतीच्या बाबतीत जर बघितलं तर सेवालापासून एकपेशीय सेवाल यापासून
तर महाकाय असणाऱ्या वडाच्या वटवृक्षापर्यंत आपल्याला या सजीव सृष्टीचं आपल्याला चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. अनेक व्याप्तीत आपल्याला विविधता पाहायला मिळते. पृथ्वीवर आपल्याला असंख्य जाती आढळतात. पृथ्वीवरील सर्व ठिकाणी आपल्याला सजीव पाहायला मिळतात. विषुववृत्तापासून तर दोन्ही ध्रुवापर्यंत सजीवाचं अस्तित्व आहे. ज्या ठिकाणी हवा, पाणी, माती, खडक, बर्फ अशा अनेक ठिकाणी आज आपल्याला सजीव सृष्टी आपल्याला पाहायला मिळते. अतिप्राचीन काळापासून मानवाला पृथ्वीचा उगम कसा झाला याबाबत उत्सुकता होती. तिचा उगम कसा झाला याविषयी आजवर असंख्य उपपत्त्या मांडण्यात आल्या आणि सजीवाची उत्क्रांती कशी झाली, सजीवाचा उत्क्रांती क्रमविकास हा सगळ्यांनंतर मान्य झाला, हा सर्व मान्य आहे. उत्क्रांतीचा सिद्धांत काय सांगतो? उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार पहिला जीव पदार्थ समुद्रात तयार झाला. पृथ्वीवर समुद्रात निर्माण झाला आणि काळाच्या ओघात हजारो वर्षानंतर एकपेशीय सजीवाची निर्मिती झाली आणि ह्या एकपेशीय सजीवापासून काळाच्या ओघात बहुपेशीय सजीवांची निर्मिती झाली आणि अनेक वर्षाच्या नंतर एकपेशीय सजीवाची निर्मिती झाली आणि यामध्ये सजीवामध्ये क्रमाक्रमाने हळूहळू बदल होत गेले आणि हे बदल अधिक मोठे, अधिक जटिलही होते. त्यामध्ये असंख्य सजीव विकसित झाले आणि सर्व विकसित झालेले सजीव हळूहळू क्रमाक्रमाने यामध्ये बदल होत गेले आणि सजीवातील बदल हा विकास हा सर्व अंगाने सर्वव्यापी होता आणि यातून अनेक प्रकारचे सजीव अस्तित्वात आले. यामुळेच सर्व प्रक्रियेला क्रमविकास याला उत्क्रांती म्हटले गेले, की जी संघटनात्मक उत्क्रांती आहे. म्हणून व्याख्या काय सांगते ते पहा. उत्क्रांती म्हणजे काय? तर उत्क्रांती म्हणजे क्रमविकास आणि क्रमविकास म्हणजे काय? तर भिन्न रचना व भिन्न कार्य असलेल्या भिन्न रचना भिन्न आहे आणि कार्य भिन्न असलेल्या पूर्वजापासून म्हणजे मागच्या पिढ्यापासून वनस्पतीचा आणि प्राण्यांचा प्रागतिक विकास म्हणजे क्रमाक्रमाने होत जाणारा जो विकास आहे ती विकास म्हणजे काय? तर उत्क्रांती. उत्क्रांतीचे पुरावे कोणते? आपल्या याच्यावर एक प्रश्न सुद्धा पडतो. उत्क्रांतीचे पुरावे एक वर्षी प्रश्न सुद्धा पडलेला 2019च्या प्रश्नपत्रिकेमध्ये उत्क्रांतीचे पुरावे याबद्दल आपल्याला प्रश्न विचारला होता आणि काही भाग दिलेले होते आणि काही भागावरती प्रश्न आपल्याला विचारला गेलेला आहे. तुम्ही जर 2019ची प्रश्नपत्रिका जर बघितली तर यावरती प्रश्न आपल्याला निश्चित आहे हे तुम्ही पाहू शकता. तुमच्याकडे जुनी प्रश्नपत्रिका असेल तर पहा. आता उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार उत्क्रांती म्हणजे काय, उत्क्रांतीची व्याख्या आणि उत्क्रांतीचे पुरावे आपल्या समोर दिलेले आहे. यानंतर पहा उत्क्रांतीची पुरावे. आता या पुराव्यावरून आपल्याला सिद्धांताचा विचार जर केला तर ही क्रमविकासाची बदलाची जी प्रक्रिया आहे ही अखंड आहे आणि यावरूनच आपल्याला पहिला जो पुरावा आहे तो आहे बाह्यरूपी पुरावे. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये पहा दिलेला आहे. त्यामध्ये एक कृती दिलेली आहे. ती कृती काय सांगते पहा. पुढील चित्राचे निरीक्षण करा आणि चित्रामध्ये प्राणी आणि वनस्पतीत काय साम्य आढळते याची नोंद करा. परीक्षेत तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो, अशी चित्रही देऊ शकतात. जसं की तुम्हाला 25 स्मोकिंगचं वगैरे चित्र दिलं होतं सामाजिक आरोग्य बाबतीतलं 2021च्या प्रश्नपत्रिकेमध्ये. तसंच हे सुद्धा चित्र तुमच्या पाठ्यपुस्तकातलं चित्र तुम्हाला परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, चित्राचे निरीक्षण करा व खालील प्रश्नाची उत्तरे लिहा. जसं की चित्र तुमच्या स्क्रीनवर दिसते पहा. यामध्ये तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारला जाऊ शकतो 1.4च्या आकृती तुमच्या समोर आहे. याच्यावर प्रश्न विचारला जाणारा प्रश्न पहिला प्रश्न कोणता असू शकतो की चित्राचे निरीक्षण करा, पुढील प्रश्नाचे उत्तर लिहा. पहिला प्रश्न असेल तुम्हाला की आकृतीमध्ये तुम्हाला काय साम्य दिसते, तर चित्रामध्ये पाहून तुम्हाला सांगायचे प्राण्यामध्ये तुम्हाला काय साम्य दिसतं, प्राण्यामध्ये काय साम्य दिसते. दुसरा प्रश्न वनस्पतीमध्ये काय साम्य दिसते. त्याच्यानंतर यावरून कोणता निष्कर्ष निघतो, यावरून काय सिद्ध होते, असा प्रश्न जर विचारला गेला तर तुम्हाला उत्तर लिहिताना सोपं जावं यासाठी पहा. यामध्ये तुम्हाला साम्य काय दिसतं आहे. साम्य वरील चित्राचे निरीक्षण करा आणि चित्रामध्ये तुम्हाला साम्य काय दिसतं, प्राण्यामध्ये साम्य काय दिसतं. तर साम्य दिसणारे पहा
प्राण्यांच्या तोंडाची रचना, डोळ्यांचे स्थान, नाकपुड्या तसेच कानाची रचना, दाट केस ही समान वैशिष्ट्ये आहे. ही वैशिष्ट्ये यांची वैशिष्ट्ये ही समान आहे. कोणती वैशिष्ट्ये समान आहेत तर पहा, पहिलं तोंडाची रचना, डोळ्याचे स्थान म्हणजे डोळे कसे आहेत ते पहा. त्यानंतर दाट केस, अंगावरचे केस, कानाची रचना, त्याची कानाची रचना दिलेली आहे. यावरून आपल्याला काय मिळते, काय साध्य होते तर या सर्वांचा पूर्वज हा एक असावा असे सिद्ध होते. खालची आकृती पहा, तुम्हाला खालच्या आकृतीमध्ये तुम्हाला वनस्पतीची दिलेली पहा. आंब्याचं झाड दिलेलं आहे, आंब्याच्या झाडाचं फळ सहित दिलेलं आहे. दुसरं चिकूचं आहे, त्याच्यानंतर लिंबू आहे. आपल्याला हे 3 वनस्पती या ठिकाणी दिलेली आहे. तर आपल्याला यांच्यामध्ये काय साम्य दिसते तर यांच्या पानाची रचना पहा, त्यांचा शिऱ्याविन्यास पहा, देठ पर्ण पहा, पर्ण देठ, पानाला असलेला देठ. त्यानंतर पानाची रचना यामध्ये आपल्याला काही साम्य दिसते आणि या साम्यावरून आपण काय सूचित होते, यावरून असे सूचित होते की साम्यस्थळे समान आहेत, यांचा उगम समान आहे, म्हणून ही एकाच पूर्वजापासून उत्क्रांत झाले असावी असे सिद्ध होते. आपल्या यावरती प्रश्न, या परिच्छेदावरती आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. पहा, त्यानंतर आहे पुढचा पुरावा, तो आहे शरीरशास्त्रीय पुरावा. शरीरशास्त्रीय पुरावा काय सांगतो? शरीरशास्त्रीय पुराव्यामध्ये काय तर पहा, तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये 4 पान नंबरवरती दिलेली आकृती आहे बघा. मानवाचा हात, मांजरीचा पाय, वटवाघळाचा चर्मपर, देवमाशाचा पर असे तुम्हाला काही सांगाडा दिलेला आहे. अशी आकृती तुम्हाला परीक्षेत येऊ शकते. आकृतीवरून उत्क्रांतीचा पुरावा कोणता असा प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला. आकृती 1.5 आकृतीचे निरीक्षण करा आणि पुढील प्रश्नाची उत्तरे लिहा. तर तुम्हाला पहिला प्रश्न काय तर यामध्ये पहिला प्रश्न विचारला जाऊ शकतो. पहिला प्रश्न काय तर उत्क्रांतीचा पुरावा कोणता, तर तुम्ही सांगताना लिहिलं पाहिजे उत्क्रांतीचा पुरावा कोणता आहे, शरीरशास्त्रीय पुरावा. शरीरशास्त्रीय पुराव्यामध्ये आपल्याला वरवर पाहता आपल्याला याच्यामध्ये वरवर जर पाहता आपल्याला कोणतेही साम्य आपल्याला वाटत नाही, समान आहे असं वाटतं. पहा, यामध्ये मानवाचा हात, मांजरीचा पाय, वटवाघळाचा चर्मपर, देवमाशाचा पर यामध्ये आपल्याला याचा वरवर पाहता कोणतेही साम्य दिसत नाही, परंतु मात्र यांच्या कार्यरचनेतही भिन्नता आहे आणि यांच्या कार्यातही भिन्नता आहे. रचना आणि कार्य, भिन्न रचना आणि भिन्न कार्य यामध्ये समान पूर्वजापासून यांची उत्क्रांती झाली आहे हे आता निर्देश करतो. याच्यामध्ये साम्य दिसून येते, जोडणीत साम्य दिसून येते, सांगड्यामध्ये साम्य दिसून येतं आणि त्यांचे पूर्वज हे समान आहे हे यावरून काय होतं, निश्चित होतं. मग आपला प्रश्न काय असू शकतो की आकृतीचे निरीक्षण करा, प्रश्नाची उत्तरे लिहा. पहिला प्रश्न असेल आकृतीतील पुरावा कोणता, आकृतीतील पुरावा कोणता. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला स्क्रीनवरचे प्रश्न वाचायचे, वहीमध्ये लिहून काढायचे आणि याची उत्तर मला व्हॉट्सअपला पाठवू शकता वैयक्तिक नंबरला. पहा प्रश्न काय आहे याची उत्तर सुद्धा तुम्हाला सांगतो. आकृतीतील उत्क्रांतीचा पुरावा कोणता, तर आपल्याला माहिती आहे आकृतीतील उत्क्रांतीचा पुरावा हा बाह्यरूपी पुरावा आहे. बाह्यरूपी पुरावा, याचं उत्तर तुम्हाला बाह्यरूपी पुरावा असं उत्तर लिहायचं आहे. प्राण्याच्या बाबतीत कोणकोणती समान वैशिष्ट्ये आपलं आहे. प्राण्याच्या तोंडाची रचना 1. 2 नंबर डोळ्यांची स्थान, नाकपुड्या आणि कानाची रचना, अंगावरची दाट केस ही समान वैशिष्ट्ये प्राण्यांच्या बाबतीत. आता वनस्पतीच्या बाबतीत काय, वनस्पतीच्या बाबतीत कोणती समान वैशिष्ट्ये आहेत, कोणती समान वैशिष्ट्ये आहेत तर पानाचा आकार 1. नंबर 2 आहे पर्ण देठ, शिराविन्यास, आपल्याला ही समान आपल्याला याच्यातली वैशिष्ट्ये आढळतात. आता या पुराव्यावरून काय सिद्ध होतं तर या पुराव्यावरून एकच सिद्ध होते, एकच पूर्वजापासून उत्क्रांत झाले असावे हे सिद्ध होते. हे आपल्याला दिलेलं आहे. हे पॉज करून तुम्ही याची उत्तरं लिहायची आहेत. यानंतर दुसरा प्रश्न.
पुढचा प्रश्न आहे आकृतीचे निरीक्षण करा. आकृती 1.5 आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये लिहिली. तर निरीक्षण करा, पुढील प्रश्नाचे उत्तर लिहा. पहिला प्रश्न आहे आकृतीत उत्क्रांतीचा पुरावा कोणता? तर आपल्याला आकृतीतील उत्क्रांतीचा पुरावा आपल्याला माहिती, याचं उत्तर शरीरशास्त्रीय पुरावा, पहिल्या प्रश्नाचे उत्तर. दुसरा जो प्रश्न आहे आकृतीतील रचना काय दर्शवते? तर आकृतीतील रचना ही अस्थिमय रचना दर्शवते, अस्थिमय रचना आहे. आणि हाडांची जोडणी आणि रचना यातून कोणता निर्देश मिळतो? की यातून त्यांचे पूर्वज समान असावेत असा निर्देश मिळतो. अशी आपल्याला 3 प्रश्न आपल्याला 3 गुणासाठी परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. हा प्रश्न तुम्हाला लिहून काढायचा आहे तुमच्या वहीमध्ये. 3 नंबरचा आपण उत्क्रांतीचा पुरावा पाहत आहोत, तो म्हणजे अवशेषांगे. अवशेषांगे कशाला म्हणायचं? जसं की आपल्या शरीरामध्ये अशी बरीचशी 100हून अधिक काही अवशेषांग आहेत. मग अवशेषांग म्हणजे काय? तर सर्वप्रथम व्याख्या बघूया. सजीवांमधील ऱ्हास पावलेल्या निरुपयोगी इंद्रियांना अवशेषांगे म्हणतात. म्हणजे आपल्या शरीरातील अशी काही इंद्रिय आहेत की ज्यांचा आज आपण वापर करत नाही. पूर्वी आपण याचा वापर करत होतो, पण आता त्याची गरज राहिलेली नाही. तरी सुद्धा ती आपल्या शरीरामध्ये आहे. त्याची उदाहरणं आहे आंत्रपुच्छ, आपण त्याला अपेंडिक्स म्हणत असतो. माकडहाड. माकडहाड म्हणजे आपल्या पाठीच्या कण्याच्या शेवटची जी 4 मणके आहेत, त्या 4 मणक्याला माकडहाड असं संबोधतात. आणि हे माकडहाड पूर्वीचे जे माकड होते किंवा मानव होते यापूर्वीचे, की जे मानवाच्या उत्क्रांतीच्या ओघामध्ये ही शेपूट ज्यावेळेस नष्ट झाली, निघून गेली, त्या काळी तिचा उपयोग तोल सांभाळण्यासाठी होत होता. परंतु आज याचा वापर होत नाही. मानव हा ताट चालू लागला तेव्हापासून शेपटीचा वापर कमी झाला आणि तोल सांभाळण्याचं काम हे हाताकडून होऊ लागलं. म्हणून शेपूट ही नष्ट झाली. परंतु त्या शेपटीच्या ठिकाणी असलेले 4 जे सांधे आहेत, ते सांध्याच्या ठिकाणचे जे स्नायू आहेत की ते स्नायू आजही माकडाच्या शरीरामध्ये, शेपूट हलवणाऱ्या प्राण्याच्या शरीरामध्ये जसे स्नायू आहेत, त्या स्नायूची रचना आपल्या शरीरात असणाऱ्या माकड हाडाशी जोडलेल्या स्नायूच्या रचनेची आहे. म्हणजे आज ते निरुपयोगी आहे, कारण की आज आपल्या शरीरामध्ये गरजेची गरज नाही. अक्कलदाढ. अक्कलदाढ ही आपल्याला माहिती आहे 25 वर्षानंतर आपल्या शरीरामध्ये दाढेच्या पाठीमागून येणारी ही दाढ आहे, ही अक्कलदाढ आहे. याचा उपयोग आज नाही. पण ऱ्हास पावलेल्या निरुपयोगी इंद्रिय हा अक्कलदाढ आहे. अंगावरील केस. पूर्वीच्या मानवाच्या शरीरावरती हे केस अत्यंत जास्त प्रमाणात होती, परंतु आताच्या काळामध्ये हे केस आज आपल्या शरीरावरती कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे निरुपयोगी हा असलेला इंद्रिय अंग आपल्या शरीरावरती आहे. अशा अवयवांना आपण अवशेषांग म्हणतो. आणि ह्या अवशेषांगावरून आज आपल्याला समजतं, ह्या उत्क्रांतीचा पुरावा सांगतो की आपला पूर्वज हा एकच आहे. बदलणाऱ्या किंवा पर्यावरणातील जगण्यासाठी सजीवामध्ये अचानक उती, पेशी, इंद्रिय याच्यामध्ये उत्पन्न होत नाहीत. तर यामध्ये इंद्रियामध्ये क्रमाक्रमाने काही बदल घडून येत असतात आणि त्यांची कधी कधी रचना उपयुक्त असते तर कधी कधी निरुपयोगी असते. नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेने काही इंद्रिये ही लोप पावली गेली, ही कार्यामध्ये नाहीशी झाली आणि एखादे निरुपयोगी इंद्रिय नाहीशी होण्यासाठी 1000 वर्ष लागतात. ही वाक्य आपल्याला चुटकी बरोबरसाठी येऊ शकतं. आता यामध्ये आंत्रपुच्छ जो आहे, आंत्रपुच्छ म्हणजे लहान आतड्याचा आणि मोठ्या आतड्याच्या शेवटचा जो काय भाग आहे त्याला आपण आंत्रपुच्छ असं म्हणतो. की आजही काही सजीवाच्या शरीरामध्ये याचा उपयोग होतो. एखाद्या शरीरात असा अवयव की ज्याचे कार्य करीत जरी नसला तरी तो इतर सजीवामध्ये आज कार्य करतो. म्हणजेच तो दुसऱ्या सजीवासाठी उपयुक्त आहे. म्हणजे एका सजीवासाठी तो निरुपयोगी असला तरीही तो दुसऱ्या सजीवासाठी तो उपयुक्त आहे. निरुपयोगी अवयव जो आहे तो आंत्रपुच्छ, आज मानवाला निरुपयोगी असणारा आंत्रपुच्छ हे चरवंत करणाऱ्या प्राण्याच्या शरीरामध्ये मात्र आज उपयुक्त आहे, हा कार्यक्षम आहे. त्याचप्रमाणे मानवाच्या कानाचे स्नायू, कान हलण्यासाठी आज कानाच्या ठिकाणचे जे स्नायू आहे हे आज आपण कान हलवू शकत नव्हतो, परंतु प्राण्याच्या शरीरामध्ये हे कान हलण्याचं काम जे आहे ते आज आहे.
मानवाच्या कर्णचटकेच्या स्नायूची रचना आणि प्राण्याच्या स्नायूंची रचना याच्यामध्ये आपल्याला साम्य आढळते. अशीच काही उदाहरणं आपल्याला माहित आहेत. आंत्रपुच्छ, माकड, हाडा, कल्लाड. हे असा प्रश्न तुम्हाला वेगळा शब्द निवडा, यामध्ये 1, 2, 3 यामध्ये येऊ शकतो, किंवा 1, 2, 3 याच्यामध्ये एक शब्द वेगळा करायचा असतो. या 4 जरी तुम्हाला शब्द जरी असले तरी याच्याचे कोणतेही 3 घेऊन तुम्हाला एक वेगळा शब्द टाकता येतो. जसं की विकसित मेंदू. याच्यात जर याच्या पुढे विकसित मेंदू टाकला तर 4 शब्द तयार झाले. 4 शब्द तुम्हाला वेगळा करायचा, तर एक तुम्हाला भाग वेगळा करायचा आहे. म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे आपला वेगळा शब्द निवडा, यासाठी याला विचारलं. म्हणजे हा प्रश्न 3 मार्काचा होतो, 2 मार्काचा आणि 1 मार्काचा होता प्रश्न आपला होतो. किंवा खालीलपैकी कोणती उदाहरण हे अवशेषांग नाही, असा प्रश्न येऊ शकतो. पर्याय तुम्हाला आंत्रपुच्छ, माकड, हाड, कल्लाड आणि विकसित मेंदू असं जर दिला तर तुम्हाला विकसित मेंदू याला हे करावं लागेल. आपण याच्यावर ऑनलाईन परीक्षा सुद्धा घेणार आहोत. त्याचे अजून 2-3 व्हिडिओ झाल्याच्या नंतर आपण परीक्षा सुद्धा घेणार आहोत. त्यासाठी तुम्ही रिकाम जागा काढल्या पाहिजे. तुम्हाला म्हणून रिकाम जागा काढता आल्या पाहिजे, की जेणेकरून तुम्हाला अभ्यास करताना महत्वाचे शब्द, महत्वाच्या ओळी जे की तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहेत, याचा तुम्हाला अभ्यास होतो. आणि हेच अभ्यासाचं हळूहळू आपल्याला कणाकणांना आपला अभ्यास करावा लागत असतो. एकदम कोणती गोष्ट साध्य होत नाही, तर त्यासाठी मेहनत करावी लागते. पहा, तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये काही चित्र दिलेली आहे. अशी जर चित्र जर तुम्हाला आली, म्हणजे अशी जर चित्र आली तर तुम्हाला प्रश्न लिहिता आला पाहिजे. आकृती 1.6 यावर आधारित आपण प्रश्न घेऊया. पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवरची आकृती पाहिजे. आकृती आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये 1.6 ही आकृती आहे. या आकृतीमध्ये आपल्याला आकृतीचे निरीक्षण करायचे आणि पुढील प्रश्नाची उत्तर लिहा. आकृती आपल्या पाठ्यपुस्तकातली जी आहे 1.6 ची आकृती आहे. या आकृतीचे निरीक्षण करून पुढील प्रश्नाची उत्तर लिहा. आकृती काय दर्शवते बरं? आकृती ही उत्क्रांतीचा पुरावा दर्शवते. कोणता? अवशेषांग. उत्क्रांतीचा पुरावा हे दर्शवते. आकृतीवरून उत्क्रांतीच्या पुराव्याची काय व्याख्या आहे? तर अवशेषांगाची आपली इथे व्याख्या लिहायची आणि तुम्हाला उदाहरणं लिहायची. की आकृतीमध्ये जी उदाहरणं दिसतात ती उदाहरणं तुम्हाला लिहायची. तिथं आकृतीत तुम्हाला दिलेली उदाहरणं आहेत ती. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला उत्तरं लिहावे लागतात. त्यानंतर पहा, निरीक्षण करा आणि चर्चा करा असा एक प्रश्न दिलेला आहे. जीवाश्म, काही जीवाश्म दिलेले आहेत. ही जीवाश्माची आकृती सुद्धा तुम्हाला परीक्षेला येऊ शकते. आकृतीचे निरीक्षण करा, पुढील प्रश्नाची उत्तरे लिहा, तर तुम्हाला सांगता येईल आकृती काय दर्शवते. तर जीवाश्म दर्शवते. पुढची आकृती पहा 1.7 काय दर्शवते. त्यावरून उत्क्रांतीच्या पुराव्याची व्याख्या काय? तर उत्क्रांतीचा पुरावा जो आहे तर जीवाश्म. जीवाश्म कशाला म्हणायचं? जीवाश्म कशाला म्हणतात? तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की अशी आकृती कशाची, तर हे सांगाडे दिसत आहे तुम्हाला आकृती 1.7 मध्ये. यामध्ये जीवाश्म बनण्याची प्रक्रिया ही ज्वालामुखीचा उद्रेक आणि भूपट्ट सरकणे, जमीन खचणे, भूस्खलन होणे यामुळे प्राणी वनस्पती हे जमिनीखाली गाडले जातात. आणि गाडल्या गेल्यामुळे त्यांचे अवशेष, त्यांचे शरीराचे ठसे हे जमिनीखाली सुरक्षित राहतात आणि त्यांनाच काय म्हणतात? जीवाश्म म्हणतात. आणि जीवाश्माचा अभ्यास करताना जीवाश्म हे उत्क्रांतीचं एक प्रकारचं अभ्यासाचा एक पुरावा आहे. आणि या पुराव्याचा अभ्यास करण्यासाठी शास्त्रज्ञ विलाट लिबी यांनी एक तंत्र शोधून काढलं आणि त्या तंत्रानुसार आपण एखाद्या सजीवाचा आपण वयमापन काढू शकतो. तो वयमापन पाहत असताना यामध्ये तुम्हाला वयमापनासाठी तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये पान क्रमांक 6 वरती तुम्हाला कार्बनी वयमापन म्हणजे काय असा एक प्रश्न दिलेला आहे. जेव्हा प्राणी आणि वनस्पती मृत पावतात तेव्हा त्यांचे कार्बन ग्रहण करणं थांबतं. म्हणजे कार्बन ग्रहण करण्याची जी प्रक्रिया आहे ही थांबते. त्या क्षणापासून शरीरातील कार्बन 14 म्हणजे C14 ची प्रक्रिया चालू असते. आणि दुसरं एक आहे कार्बन 12. कार्बन 12
हा किरणोत्सारी नसल्याने मृत वनस्पती किंवा प्राणी असेल त्यांच्यातील कार्बन 14 व कार्बन 12 यांचं गुणोत्तर स्थिर न राहता ते बदलत राहतं आणि ह्या बदलत्यामुळे प्राणी आणि वनस्पतीच्या शरीरामध्ये मृत्यू झाल्यापासून किती काळ झाला आहे ते कार्बन 14 ची सक्रियता, कार्बन 14 ची आणि 12 ची, कार्बन 12च्या याचं गुणोत्तर काढून कालमापन ठरवता येतं. ही पद्धत कोणी शोधून काढली तर ही विलाट लिबी यांनी शोधून काढली. यांनी कार्बन 14च्या क्षय किरणोत्सारावर क्षयावर आधारलेली ही विलाट पद्धत ही 1954 मध्ये अस्तित्वात आणली आणि यांना 1960 मध्ये यांना रसायनशास्त्राचं नोबेल पारितोषिक देण्यात आलं आणि रेडिओ कार्बन नावाच्या शोधपत्रिका त्यांना प्रसिद्ध केली. हा शास्त्रांचा परिचय जरी आपल्या परीक्षेला वगळण्यात आलेला आहे परंतु ह्या व्यक्तींचं कार्य आपण या ठिकाणी जाणून घेतलेलं आहे. आता या कार्बनी वैमापनाचा उपयोग कुठे केला जातो, कशासाठी केला जातो तर पुरातन अवशेष शास्त्रामध्ये, मानववंशशास्त्रामध्ये मानवी अवशेष आणि जीवाश्म हस्तलिखिते यांचं काल ठरवण्यासाठी, जसे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामधले असणारे लिखित कागद असतील, त्यांची शाई असेल तेव्हा म्हटलेली ती त्यांना किती वर्ष झालेली आहे ते आजही आपण काढू शकतो. तर पहा, या तंत्राचा उपयोग करून काल निश्चित करता येते आणि ह्या पुस्तकात बसून सजीवाच्या बाबतीत माहिती मिळवता येते. आता आपण भूस्तर रचना आणि जीवाश्मची आकृती पहा. या आकृतीवरून आपल्याला काही प्रश्न आहे तर ही आकृती ही पाहण्याऐवजी तर या अगोदरची आपण आकृती पाहूया सुरुवातीला, म्हणजे ती म्हणजे पहा 1.7 म्हणजे पान नंबर 5 वरती परत येऊया आपण. त्यामध्ये चित्र दिलेलं आहे. चित्रातील निरीक्षण करा आणि पुढील प्रश्नाचे उत्तर द्या. चित्र काय दर्शवते बरं तर काही जीवाश्म दर्शवते. आपण इथं उत्तर लिहूया, काही जीवाश्म. आता जीवाश्माची व्याख्या आहे, उत्क्रांत पराव काय जीवाश्म म्हणजे जीवाश्म किंवा पुराजीवी विज्ञान, जीवाश्म विज्ञान म्हणूया, जीवाश्म विज्ञान. आता जीवाश्म कशाला म्हणायचं तर जीवाश्म म्हणजे काही वनस्पती आणि प्राणी काही आपत्तीमुळे, पूर असेल, भूकंप असेल इत्यादी आपत्तीमुळे सजीव गाडले जातात आणि गाडल्या गेल्यामुळे त्यांचे अवशेष व त्यांचे ठसे ही जमिनीखाली सुरक्षित राहतात. यालाच आपण काय म्हणूया जीवाश्म म्हणूया आणि याचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. जीवाश्माचा अभ्यास करणारे शास्त्र या ठिकाणी आहे. आता हा झाला. त्यानंतर पहा 1.8 एक चित्र आहे. या चित्राचे निरीक्षण करा आणि पुढील प्रश्नाचे उत्तर द्या. तुम्हाला त्यामध्ये प्रश्न जर विचारला चित्र काय दर्शवते तर काय दर्शवते चित्र तुम्हाला तर 1.8 मध्ये तुम्हाला काय दर्शवते भूस्तर रचना आणि जीवाश्म दर्शवते. तुम्हाला महाकल्प कोणते, आता इथे तुम्हाला चित्रातील महाकल्प कोणते दिले तर ती सांगावं लागेल. महाकल्प कोणते, महाकल्प चित्रातील महाकल्प लिहा. महाकल्प लिहा. आता कोणकोणते महाकल्प आहेत तर आपल्याला माहिती आहे नूतन जीव महाकल्प आहे, मध्यजीव महाकल्प आहे आणि पुराजीव महाकल्प आहे. आता भूस्तर रचना या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. आता या रचनेवरून उत्क्रांत झालेला कोणकोणता सजीव कशा प्रकारे उत्क्रांत झाले, कोण कोणापासून उत्क्रांत झाले आहे हे आपल्याला सांगायचं आहे. पक्षी व सस्तन, सरीसर्प, उभयचर मत्स्य आणि अपृष्ठवंशी प्राणी अशी आपल्याला रचना दिलेली आहे. तर या रचनेवरून आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये खालच्या थरामध्ये कोणते आढळले, सर्वात खालच्या स्तरावर तर खालच्या स्तरावर आढळलेले अपृष्ठवंशीय प्राणी, त्यानंतर पुराजीवी महाकल्पाच्या मध्येच दुसरा सरीसर्प, उभयचर, मत्स्य, त्यानंतर मध्यजीवी यामध्ये सरीसर्प आणि त्यानंतर आहे पक्षी व सस्तन. म्हणजे कोण कोणापासून अपृष्ठवंशीपासून पृष्ठवंशी प्राणी उत्क्रांत झाले असावे असा हा निर्देश करतो. यावरून आपल्याला हे समजते.